नमस्कार. आज आपण माहिती वाहून नेणाऱ्या अदृश्य शक्तींबद्दल बोलणार आहोत, म्हणजे तरंगांबद्दल. पण काय होतं जेव्हा आपण या मोकळेपणे फिरणाऱ्या तरंगांना एका बंदिस्त जागेतून, म्हणजे समजा एका केबलमधून पाठवण्याचा प्रयत्न करतो? आज आपण हेच नियंत्रण आणि त्यातून निर्माण होणारी आव्हानं समजून घेणार आहोत. चला, या अगदी मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. विचार करा, आपल्या माहितीचा प्रवाह म्हणजे तरंग आपल्याला हवा असलेल्या निश्चित ठिकाणी आणि फक्त त्याच मार्गाने कसा पोचवता येईल. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर एका ओळखीच्या तंत्रज्ञानात दडलेलं आहे: फायबर ऑप्टिक केबल. ही केबल दुसरं तिसरं काही नसून प्रकाश तरंगांसाठी बनवलेला एक खास रस्ता आहे, एक गाईड आहे. आजच्या या विश्लेषणात आपण एका कथेप्रमाणे पुढे जाणार आहोत. आपण सुरुवात करू एका परिपूर्ण तरंगापासून. मग पाहू की त्याला एका पाईपमध्ये टाकल्यावर काय आव्हाने येतात. आणि मग त्यावरील दोन जबरदस्त उपाय, टीई आणि टीएम मोड्स. त्यांचे समान नियम काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या सगळ्याचा आपल्या तंत्रज्ञानासाठी काय अर्थ आहे. चला तर मग आपल्या कथेच्या पहिल्या भागाकडे वळूया. कोणतीही अडचण येण्याआधी एक तरंग आदर्श परिस्थितीत म्हणजे मोकळ्या जागेत कसा प्रवास करतो ते बघूया. प्रत्येक विद्युत चुंबकीय तरंगाची एक ओळख असते. तिचे दोन भाग असतात. त्यातला पहिला भाग म्हणजे विद्युत क्षेत्र किंवा इलेक्ट्रिक फील्ड. सोप्या भाषेत सांगायचं तर हे विद्युत प्रभारांच्या आजूबाजूला असलेलं एक शक्तीचं क्षेत्र आहे. समजा हा त्या तरंगाच्या ओळखीचा अर्धा भाग आहे. आणि मग येतो दुसरा अर्धा भाग, चुंबकीय क्षेत्र किंवा मॅग्नेटिक फील्ड. जेव्हा तेच विद्युत प्रभार हलायला लागतात तेव्हा हे क्षेत्र तयार होतं. गंमत म्हणजे हे दोन्ही क्षेत्र एकमेकांशिवाय राहूच शकत नाहीत. जणू काही एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. आता विचार करा, मोकळी जागा आहे, कुठलाही अडथळा नाही. अशा वेळी हे विद्युत आणि चुंबकीय क्षेत्र तरंगाच्या प्रवासाच्या दिशेला अगदी तंतोतंत काटकोनात, म्हणजे परपेंडिक्युलर असतात. काहीच पुढे नाही, काहीच मागे नाही, एकदम परफेक्ट. ह्याच सुंदर स्थितीला आपण ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा टीईएम मोड म्हणतो. हा तरंगाचा सर्वात शुद्ध आणि सोपा प्रकार आहे. पण गोष्ट इथेच संपत नाही. खरी गंमत तर तेव्हा येते जेव्हा आपण ह्या मोकळ्या तरंगाला एका बंदिस्त जागेत कोंडायचा प्रयत्न करतो आणि इथेच आपल्या कथेला एक वळण मिळतं. ही बंदिस्त जागा म्हणजे वेव्हगाईड. सोप्या भाषेत तरंगांसाठी बनवलेला एक बोगदा, जशी एखादी पोकळ धातूची नळी. पण प्रॉब्लेम असा आहे की ह्या बोगद्याच्या भिंती त्या तरंगावर बंधनं घालतात आणि त्यामुळे तो आपला परफेक्ट टीईएम मोड तो ह्या बंदिस्त जागेत टिकूच शकत नाही. त्याचे नियमच बदलतात. मग तरंग काय करतो? तो हाल मानत नाही, तो स्वतःला जुळवून घेतो. ही कल्पना खूपच भारी आहे. विचार करा की तो मूळ टीईएम तरंग आता सरळ जाण्याऐवजी त्या वेव्हगाईडच्या भिंतींवर तिरकसपणे आदळतोय, उसळ्या घेतोय आणि ह्याच उसळ्यांमधून दोन नवीन पॅटर्न्स तयार होत आहेत. चला तर मग पाहूया या उसळ्यांमधनं तयार होणारा पहिला प्रकार कोणता आहे. हा आहे पहिला उपाय, ज्याला आपण म्हणतो टीई मोड. टीई म्हणजे ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रिक. नावाप्रमाणेच ह्या मोडमध्ये विद्युत क्षेत्र हे प्रवासाच्या दिशेला पूर्णपणे आडवं म्हणजे ट्रान्सव्हर्स राहतं. त्याचा प्रवासाच्या दिशेने म्हणजे पुढे जाणारा घटक 0 असतो. असं समजा की त्या वेव्हगाईडच्या प्रवाहकीय भिंतींनी त्याला पुढे जाण्यापासून रोखले. पण मग तडजोड म्हणून काय होतं? तर चुंबकीय क्षेत्राचा एक घटक आता प्रवासाच्या दिशेने पुढे जातो. आणि हा टीई मोड्समध्ये TE10 हा मोड किंग आहे. त्याला डॉमिनंट मोड म्हणतात. का? कारण त्याला प्रवास सुरू करण्यासाठी सर्वात कमी फ्रिक्वेन्सी लागते. म्हणजे तो सर्वात कमी ऊर्जेत काम करतो आणि म्हणूनच तो सर्वात जास्त कार्यक्षम आहे. आता वळूया दुसऱ्या उपायाकडे. हा टीई मोडच्या अगदी विरुद्ध आहे, जणू काही त्याचा जुळा भाऊ पण वेगळ्या स्वभावाचा. याला म्हणतात टीएम मोड. टीएम म्हणजे ट्रान्सव्हर्स मॅग्नेटिक. इथे सगळी कथा उलटी आहे. नावाप्रमाणेच इथे चुंबकीय क्षेत्र प्रवासाच्या दिशेला पूर्णपणे आडवं राहतं. त्याचा पुढे जाणारा घटक 0 असतो. आणि साहजिकच इथे तडजोड म्हणून विद्युत क्षेत्राचा एक घटक प्रवासाच्या दिशेने असतो. टीएम मोडमध्ये सर्वात कमी फ्रिक्वेन्सीवर जो मोड सुरू होऊ शकतो तो आहे TM11. म्हणजे टीई मोडच्या तुलनेत हा कमी कार्यक्षम मानला जातो. ही स्लाइड बघितल्यावर सगळा फरक अगदी स्पष्ट होतो. चला बघूया.
टी मोडमध्ये बघा चुंबकीय क्षेत्राचा एक घटक पुढे जातोय, तर टीएम मोडमध्ये विद्युत क्षेत्राचा. एकाचा वेव्ह इम्पिडन्स जास्त तर दुसऱ्याचा कमी. आणि सगळ्यात मोठा फरक, टीईमध्ये सर्वात प्रभावी मोड आहे T10 तर टीएममध्ये तो आहे TM11. खरंच हे दोन्ही एकमेकांचा आरशातलं प्रतिबिंब आहेत. बरं, जरी हे दोन्ही मोड्स एकमेकांपेक्षा इतके वेगळे असले तरी ते एकाच कुटुंबाचा भाग आहेत, म्हणजे ते काही समान नियमांचं पालन करतात. चला बघूया ते नियम कोणते आहेत. यांच्यात काही गोष्टी कॉमन आहेत. एक, दोघांनाही प्रवास सुरू करण्यासाठी एक किमान फ्रिक्वेन्सी लागते. दुसरं, दोघांचाही वेग त्यांच्या फ्रिक्वेन्सीनुसार बदलतो. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे दोन्ही प्रकार त्या मूळ टीएम तरंगांच्या भिंतींवर आढळण्यामुळेच तयार होतात. ही कट ऑफ फ्रिक्वेन्सीची कल्पना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. समजा वेव्ह गाईड हा एक पूल आहे आणि त्या पुलाखालून जाण्यासाठी गाडीची एक किमान उंची ठरलेली आहे. जर गाडीची उंची त्यापेक्षा जास्त असेल तर ती पुढे जाऊच शकत नाही, तिथेच अडकून पडेल. कट ऑफ फ्रिक्वेन्सी अगदी तशीच आहे. जर तरंगाची फ्रिक्वेन्सी त्या मर्यादेपेक्षा कमी असेल तर तो तरंग वेव्हगाईडमधून पुढे जाऊच शकत नाही, तो तिथेच विरून जातो. चला, आता आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. हे सगळं फिजिक्स फक्त कागदावर आहे की त्याचा आपल्या आयुष्यात काही उपयोग आहे? तर उत्तर आहे, याचा खूप मोठा उपयोग आहे. हे फक्त सिद्धांत नाहीत. जेव्हा इंजिनियर्स सॅटेलाइट अँटेना, मायक्रोवेव्ह ओव्हन किंवा अगदी फायबर ऑप्टिक केबल डिझाईन करतात, तेव्हा त्यांना नक्की कोणता मोड वापरायचा आहे हे ठरवावं लागतं. T10 वापरायचा की TM11? कारण योग्य मोड निवडण्यावरच त्या उपकरणाची कार्यक्षमता आणि सिग्नलची क्वालिटी अवलंबून असते. तर मग जाता जाता एक विचार करूया. आज आपण माहिती पाठवण्यासाठी धातूच्या नळ्या आणि काचेच्या केबल्स वापरतो. पण आपलं जग जसजसं जास्त कनेक्टेड होत जाईल तसतसं ही माहिती वाहून नेण्यासाठी आपण अजून कोणकोणत्या नवीन प्रकारच्या पाईप्स किंवा वेव्हगाईड्सचा शोध लावू? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?